गुड मॉर्निंग सर्वांना. जय श्री कृष्ण. मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल व्हिडिओ टाकला नव्हता मी, त्याचं कारणही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि आता आपण सर्वप्रथम भगवद्गीतेतील ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला काल म्हणजे परवा सांगितलं, त्याचं पुढील तात्पर्य सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की काल मी व्हिडिओ अपलोड का केला नव्हता. तर चला आता भगवद्गीतेतील तात्पर्य जाणून घेण्यास आपण सुरुवात करूयात. तर चला तर आता सुरुवात करूयात मग भगवद्गीतेतील तात्पर्य जाणून घ्यायला. तर काल म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं. तर आता आपण यांच्या पुढील तात्पर्य जाणून घेऊयात. समुद्रात पडलेला मनुष्य पोहण्यात निष्णात असला आणि त्याने पराकोटीची धडपड केली तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही. तथापि इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसार सागरातून बाहेर काढतात. तर आजचं तात्पर्य तुम्ही ऐकलं, खूप सुंदर होतं आजचं हे तात्पर्य. जेवढं याच्या आधीचं तात्पर्य सुंदर होतं, महत्त्वपूर्ण होतं, तेवढंच हेही तात्पर्य महत्त्वपूर्ण आहे. आणि पुढचं एवढं जे राहिलं आहे ते आपण हळूहळू जाणून घेणार आहोतच. आणि जर तुम्हाला काही विचारायचं वगैरे असेल, भगवद्गीतेतले जे काही श्लोक आहेत महत्त्वाचे, त्याच्याविषयी काही माहिती हवी असेल, किंवा भगवान श्रीरामांविषयी किंवा श्रीकृष्णांविषयी काही माहिती हवी असेल, तर तीही तुम्ही मला विचारू शकता. कारण एवढं सगळं आपण वाचले आणि त्यातून तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देण्याइतपत तर ज्ञान माझ्याकडे आहे. एवढं सगळं वाचल्यानंतर तेवढं तर माझ्या लक्षात आहे. तर तुम्ही विचारू शकतात मला. आणि जर तुमचे प्रश्न याच्या पुढील जरी असले, म्हणजे जेवढं आपलं वाचायचं झालं नाही त्याच्या पुढील जरी काही प्रश्न असले, तरी मी हळूहळू त्याची उत्तरं तुम्हाला देत राहील. तर जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटले की काल मी व्हिडिओ अपलोड नव्हता केला आणि तुम्हीही चॅनलवर वगैरे सर्च केला असेल, तर तुम्हाला काल नवीन व्हिडिओ दिसला नसेल. तर त्याचं कारण मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. तर त्याचं कारण म्हणजे हे होतं की काल पप्पा आणि आप्पा गेले होते कळमला शॉपिंग करायला. कारण आता लवकरच आप्पाच्या शाळा भरणार आहेत. आप्पा आमचा हॉस्टेलला असतो लातूरला, विद्याविकास त्याची शाळा आहे. आणि मग तिथेच तो हॉस्टेलला असतो. कारण तिथे घरात तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, आम्ही म्हणजे मम्मी पप्पांना इथं घरी कामं असतात जास्त शेतातली वगैरे, त्यामुळे त्याच्यासोबत इथं जास्त कोण राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही रूम वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि म्हणजे मी असते लातूरला किंवा दुसरं कोण असतं आमचे पाहुणे वगैरे, तर त्यांच्यापाशी तो राहिला असता. पण तसंही काही नाही आहे, त्यामुळे तो सध्या हॉस्टेलला आहे. तर त्याचीच आता तयारी सुरू झाली आहे. त्याला जायचं 1-4 दिवसानंतर. तर मला आता जरासं वेगळं वाटतंय, कारण त्याला येऊन 1-1.5 महिना झाला असेल आणि आता 2-4 दिवसात तो जाणार आहे. मग एवढी मस्ती केली आम्ही. म्हणजे असं होतं ना की कधी तो सुट्ट्याला आला, 1-2 दिवस राहिला तर काही नाही वाटत. आला असं म्हणजे पाहुण्यासारखं वाटतं. आला आणि गेला की जास्त असं वाईट वगैरे वाटत नाही. पण आता तो इतके दिवस राहिला आहे, तर मग जाणार आहे आता 2-4 दिवसांनी. तर जरा वाटतंय वाईट. पण त्याचं असं मी त्याला म्हणजे माया केलेली वगैरे कळत नाही, बहिणीने वगैरे. त्याला सगळ्यात जास्त म्हणलं तर पप्पांची माया येते. त्यामुळे आम्ही जर त्याची माया करायला गेलो तर तो वेगळंच काहीतरी बोलतो, भांडतो, कालवा करतो. आणि आमची रोजच काही ना काही भांडणं असतात, छोट्या कारणांवरनं भांडणं होतात. तर आता तसंच आहे बघा.
आणि एवढे दिवस एवढी जास्त मस्ती केली आम्ही, एवढा धिंगाणा घातला, भांडणं केली. तर आता तो जाणार 1-2-3 दिवसांनी, या रविवारी किंवा सोमवारी तो जाईल. तर त्याचीच आता तयारी करतोय आम्ही हळूहळू. आणि त्याला जायचं आहे म्हणून आता मग पप्पा पण म्हटले की चल आता आपण शॉपिंग वगैरे करून येऊयात. त्यामुळेच पप्पा गेले होते काल कळमला आणि आप्पा पण सोबत गेला होता. मी पप्पांना म्हणत होते की पप्पा चला ना मला पण येऊ द्या. पण कसं आहे की आता ते गेले होते दोघे बाईकवर, मग मी पण गेले असते. मग सामान वगैरे घ्यायचं होतं तर पप्पा म्हणले नको तुला. मी म्हणलं पप्पा मी काही नाही घेत, पण मला सोबत तरी येऊ द्या, फिरायला आवडते मला. तर पप्पा म्हणले नाही, कारण पप्पांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पप्पांना माहिती आहे की हिला कुठं सोबत नेलं आहे, हिनं काही घेतलं नाही, असं कधी होत नाही, काही ना काही असतंच. पण त्यासाठी नाही, खरं तर सामान वगैरे घ्यायचं होतं आणि किंवा नको वाटलं, मग त्यामुळे पप्पा नाही म्हणले. मग मला जरा वाटलं की मी एवढं म्हणते मला यायचं आहे तर नाही नेलं. मग मी पप्पांना म्हणलं की जावा, मला व्हिडिओ पण नाही बनवायचा, मोबाईल वगैरे घेऊन जावा सोबत. मग काल पप्पा मोबाईल पण घेऊन गेले. पण नंतर मला वाटलं की एवढ्या छोट्याशा गोष्टीचा मी मोबाईलवर कशाला राग काढला आणि व्हिडिओ का नाही टाकला, कारण तुम्ही सगळे वेट करत असता, त्याचा मी नाही विचार केला. काल जरा असं वेगळंच वाटलं मला आणि काल मूड पण जरा माझा ऑफ होता, त्यामुळे म्हणून मी व्हिडिओ बनवून नाही टाकला. तर चला मी तुम्हाला आता आप्पांनी आणि पप्पांनी काय शॉपिंग केली आहे ते पण दाखवते. शॉपिंग म्हणजे काय, त्याचं शाळेचं सामान. आणि हे सगळं सामान बघितल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण येते. आता माझी 12वी सुरू होईल. मग जेव्हा शाळेत होते म्हणजे मी काही रेग्युलर कॉलेज नाही करत, ॲडमिशन घेतलेलं आहे, पण रेग्युलर कॉलेज करणं होत नाही, काही कारणं असतात, त्यामुळे बस पेपरला जाते. आता यावर्षीचं बघूयात हळूहळू काय होतं आहे ते. यावर्षीचं पण काय आमचं फिक्स ठरलेलं नाही की रेग्युलर करायचं किंवा असं घरी बसून, पण ते ठरेल 15-20 दिवसात, मग ते पण मी तुम्हाला सांगते. पण असं होतं हे सामान सगळं बघितल्यानंतर, म्हणजे 1ली ते 10वीपर्यंतचा पूर्ण प्रवास आठवतो की जेव्हा शाळा सुरू होत्या तेव्हा आपली किती मज्जा असायची, किती धमाल करायचो, मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, असं सुरू व्हायचं. नवीन वह्या, पुस्तकं, नवीन सगळं छान वाटायचं. आणि मेन म्हणजे त्या नवीन नवीन वह्यांच्या पानांचा वास काय सुंदर होतो. मला तो खरंच तो वास घ्यायला खूप आवडायचा, आत्ता पण आवडतो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की काल काय काय आणले. तर या बघा, या 2 पिशव्या आहेत आणि याच्यात पूर्ण सामान आहे. तर एक एक करून मी तुम्हाला सगळं दाखवते. तर हे बघा, रजिस्टर्स आणलेत क्लासमेटचे, कारण याचे पेज वगैरे असे पांढरे शुभ्र असतात. आधी पण पप्पा माझ्यासाठी संध्यासाठी हेच घ्यायचे आणि आप्पासाठी पण, आणि या वेळेला पण पप्पाने तेच आणलेत. आणि दुसरं म्हणजे हा वह्यांचा बॉक्स, हा एक आणलेला आहे. आता त्याला किती लागतात काय त्यांनी पूर्ण माप करूनच आणले असतील. तर या 2 आहेत वर बघा. आणि त्याच्यासाठी टॉवेल आणलेली आहे, कारण मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की तो हॉस्टेलला राहतो, तर त्याचं पूर्ण जे सामान आहे ते आत्तापासूनच एक 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 करून आणायला सुरुवात केली आहे. आणि आप्पासाठी या नाईट पॅन्ट्स आणल्या होत्या, एक त्याने लगेच यूज करायला घेतली. आणि हा एक शर्ट आणला आहे बघा त्याला, आणि ही जीन्स. आणि हा ड्रेस फक्त एकच आणला आहे, याचं कारण म्हणजे त्याला असे कपडे वगैरे तिथे घालायला भेटत नाहीत, कारण रोज त्याला म्हणजे आपल्या इथं कसं
शनिवार असो किंवा बुधवार असो युनिफॉर्मला सुट्टी असते, तसं त्याच्या शाळेत नाही आहे. रेग्युलर युनिफॉर्म घालावा लागतो आणि हॉस्टेलला आला की फक्त तो नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालतो, त्यामुळे कपडे त्याला जास्त घ्यायची गरज पडत नाही. आणि 1-2 महिन्यापूर्वीच त्याला एक ड्रेस घेतला होता, त्यामुळे तो हा पण ड्रेस नको म्हणत होता. आणि काल त्याने एवढा मोठा कालवा केला, एवढा छान ड्रेस घेतला, तरी पण त्याला सोबत नेलं होतं आणि तो म्हणत होता की नाही मला घ्यायचा ड्रेस. पण पप्पा म्हणले छान आहे, मला आवडला आहे, तर तू हा घे. पण त्याचं वेगळंच काहीतरी सुरू होतं बघा. आणि तो नको म्हणत होता मला असं म्हणजे ड्रेस वगैरे नाही घ्यायचा आहे. पण तरी पण पप्पांनी बळजबरी करून त्याला हा ड्रेस घ्यायला लावला. आणि पप्पा म्हणले आत्ता कालवा करेन, पण घालेनच ना कधी ना कधी, असं नाही की तो ठेवून देणार आहे. तर हे काही होतं. आणि आणखीन थोडंसं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बाकीचं सामान आहे. पेन्सिलचं बॉक्स, हा कंपास क्लासमेटचाच आहे, आणि ही पेनाची बॉक्स. कारण एकदा सगळं घ्यायचं असतं, नंतर पप्पा जातात 1 आठवड्याला किंवा मग एखाद महिन्याभरात, मग कधी ना कधी एक चक्कर मारून येतात पप्पा, त्याच्यासोबत जात नाहीत आता. कारण काल पप्पा म्हटले की या वेळेला मी त्याला म्हणजे पहिल्यांदा सोडायला मी जाणार नाही. आठवड्याभरानं असो किंवा महिन्याभरानं असो मी त्याला भेटायलाच जाईन. आणि याचं कारण म्हणजे जसं मी तुम्हाला मग म्हटले की आमच्या आप्पाला पप्पांची जास्त माया येते. आणि आता बघा, थांबा मी तुम्हाला आधी सामान सांगते काय काय आहे ते, आणि नंतर आपण बोलूयात. तर हे एक सोप आहे. सोप त्याला आणखीन द्यायचे आहेत, पण माहीत नाही, हे एकच का आणले त्याने, आणि ते पण मेडिमिक्सचं आणले, जे की तो यूज करत नाही. आता त्याला सांगावं लागेल की आपण जो सोप यूज करतो तो जर बदलला तर चेहऱ्यावर म्हणजे परिणाम होऊ शकतो आपल्या स्किनवर. आणि हे कोलगेट आहे, कोलगेट त्याला मोठंच द्यावं लागेल, कारण हे छोटं काय 2-4 दिवसातच संपून जाईल लगेच. आणि तेलाची बॉटल, आणि तेलाची बॉटल बघा पोरींसारखं जॅस्मिन तेल आणले त्याने. कोकोनट ऑइल म्हणजे असं सिम्पलवालं जे असतं पॅरेटशूटचं ते आणलेलं नाही आहे, जॅस्मिन ऑइल आणले. तर चला, एवढं सगळं आणलं बघा त्याने. आणि काल आमचे पाटील गेले ते शॉपिंग करायला, त्यामुळे व्हिडिओ टाकला नाही मी. आणि माझ्याकडे सेम हाच कंपास होता, आणि आता घरी सध्या कोण नाही आहे मोबाईल वगैरे पकडायला, त्यामुळे मला हा कंपास ओपन करता येत नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ जरासा पॉज केला. आणि माझ्याकडे सेम हाच कंपास होता, आणि यातली जी पेन्सिल असते ती आमच्या वाघाने खराब केली होती, म्हणजे मी यूज करण्याआधीच, वापरण्याआधीच. हा सेम होता माझ्याकडे, पण त्याने याच्यातली ही पेन्सिल हे सगळं असं खराब केलं होतं, म्हणजे कुठे टाकलं ना ते परत सापडलंच नाही, असं झालं. नाही तर त्याने म्हणजे माझा पहिलाच जो कंपास होता तोच यूज केला असता, नको म्हटला असता नवीन. आणि आता पण तो हेच म्हणतोय की मला हा नवीन कंपास नको आहे, माझ्याकडे जे पहिले आहेत तेच मी घेऊन जातो, आणि हा अक्कीला राहू द्या, म्हणजे आमच्या संध्यात राहू द्या, असं त्याचं म्हणणं आहे. आणि माहीत नाही, त्याला नवीन गोष्टी काहीच करायला आवडत नाहीत. त्याच्या जागी मी असते ना तर मी म्हणलं असतं मी माझं सामान मी कधी कोणाला देणार नाही, उलट तुमच्याकडेच काही नवीन असलं तर ते मला द्या. तर आता मी तुम्हाला सगळं दाखवलं, काल पप्पांनी शॉपिंग केलेली दाखवली, आणि एवढं सगळं आणले त्याने. आता त्याच्यातल्या काही गोष्टी बदलाव्या लागतील, जसं की मी तुम्हाला सोप सांगितलं ते बदलावं लागेल, कारण त्याने असंच घेऊन आला असेल, पप्पांनी लक्ष दिलं नसेल. पण असं म्हणतात की सोप जो आपण यूज करतो तो जर चेंज झाला तर त्याचा प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावर होऊ शकतो, आपल्या स्किनवर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे ते बदलावं लागेल. आणि मी तुम्हाला आता म्हटलं होतं की पप्पा म्हणलेत की त्याला
पहिल्यांदा सोडायला मी जाणार नाही. याचं कारण हेच आहे की आमचे पप्पा जरा इमोशनल आहेत. त्यांना सगळ्यांची खूप जास्त माया येते आणि ते म्हणले की आता जर हा व्हिडिओ आपण बघितला तर त्यालाही थोडंसं वेगळं वाटेल. मग पप्पा म्हटले की पहिल्यांदा सोडायला गेलं की मला काय जास्त माझं मन आवरणार नाही तिथे त्याला सोडायला गेल्यानंतर. आणि जर माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तो पण रडायला लागेल. त्याचं 1-2 दिवस मन नाही लागणार तिथे हॉस्टेलवर आणि शाळेत पण मन नाही लागणार. आणि मला पण इथे 1-2 दिवस करमायचं नाही नंतर त्याला रडल्याला बघून. पण आमचा आप्पा तसा नाही आहे. तो खूप समजूतदार आहे. आणि फर्स्ट टाईम जेव्हा त्याला सोडायचं होतं ना इथून, म्हणजे जेव्हा तो 5वीत होता तेव्हाच आम्ही त्याला लातूरला शिकण्यासाठी टाकले. आणि जेव्हा त्याला इथनं फर्स्ट टाईम लावायचं होतं लातूरला तेव्हा आम्ही सगळे रडत होतो. मला तर म्हणजे असं झालं होतं की लहानपणापासून आम्ही म्हणजे जास्त दिवस कधीच असे कुठे गावाला वगैरे गेलेलो नाही आहेत. जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहिले नाहीत. हा आमचं जमत नाही जास्त. रोज काही ना काही भांडणं होतात, कानकून होते. पण असं म्हणतात ना की भावा बहिणीचं नातंच हे जरा असं वेगळं असतं. ते असं म्हणजे आपल्याला एकमेकांची खूप जास्त माया येते. ते असं व्यक्त करू शकत नाहीत. ते व्यक्त करण्याचं फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे भांडण. भांडणातच काय आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ते आपण या हाताने व्यक्त करतो मारून. तसं काहीतरी असतं भावा बहिणीचं नातं. आणि मग असं झालं होतं की करमतच नव्हतं. 1 महिनाभर तर आम्हाला म्हणजे असं घरातली एखादी वस्तू नसल्यासारखं व्हायचं. सतत मागे पुढे तो करायचा आमच्या. मग तो गेल्यानंतर जास्त असं झालं होतं की मनच लागत नव्हतं कोणत्या गोष्टीत. आणि मग हळूहळू सवय झाली. नंतर परत काय वाटत नव्हतं. तो आला 1-2 दिवस राहिला आणि गेला तर असं वाटायचं की एखादा पाहुणा आलाय. तो राहिला आणि गेला. जसं मुलींचं असतं की मुली माहेरी येतात, 1-2 दिवस राहतात आणि परत सासरी जातात. तेव्हा त्यांच्या मम्मी पप्पांना 1 ते 2 वेळेसच असं वाटतं की अरे माझं लेकरू आलंय. पण नंतर असं होतं की हां आता तिला सासरी तर जावंच लागेल. तसंच मग मुलांचं पण होतं. जर शिकायला कुठे बाहेर टाकलं असेल तर 1 ते 2 वेळेस असं वाटलं की नको याला जाऊ द्यायचं, आता इथंच ठेवून घेऊयात. मग परत नंतर काय वाटत नव्हतं. कारण आणि तो इतकं छान म्हटला होता ना, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याला पाठवत होतो तेव्हाच सगळे रडत होते आणि तो म्हटला की रडायला काय झाले, मी काय कुठं जातोय का तुम्हाला सोडून, शिक्षणासाठी तर जातोय ना. मग परत शिक्षण माझं पूर्ण झालं तर माझं पण चांगलं होईल, तुमचं पण चांगलं होईल. मग त्याचे हे शब्द ऐकून असं वाटलं की यार आपण मोठे आहोत तरी पण आपण रडतोय आणि हा किती छोटा आहे तरी पण हा एवढं समजून सांगतोय आपल्याला. पण असं होतं कधी कधी लहान लेकरांनाच जास्त मोठ्या माणसांना सांभाळून घेता येतो. तसं त्याने सांगितल्यावर मग नंतर असं झालं की नको आता रडायचं, त्याला पाठवूयात. जसं की तो म्हटलाय की शिक्षणासाठी जातोय तो, परत त्याच्याच भविष्याचं चांगलं होईल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही त्याला लातूरला ठेवलंय. कारण म्हणजे आईवडिलांपासून मुलं जरा वेगळी राहिली ना, त्यांना असं वाटत असतं की त्यांनी मला कशासाठी म्हणजे असं बाहेर ठेवलंय, माझ्या शिक्षणासाठी ठेवलंय, असं जरा विचार करून मग मुलं अभ्यास वगैरे करायला लागतात. आणि तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतोच. छान आहे, हुशार आहे. आणि त्यामुळेच पप्पा म्हटले की आता नाही मला करमणार नाही, त्यामुळे फर्स्ट टाइम त्याला सोडायला मी जाणार नाही आहे. आठवड्याभराने मी जाईन, त्याला भेटून येईन, काय तिथं कसं आहे ते बघून येईन नंतर. मग चला आता मी तुम्हाला कारणही सांगितलं काल व्हिडिओ अपलोड न केल्याचं. जरासा मूड ऑफ होता. पप्पा पण मोबाईल घेऊन गेले, म्हणजे मीच सांगितलं होतं जा म्हणून मोबाईल घेऊन, त्यामुळे पप्पा मोबाईल घेऊन गेले आणि त्या गोष्टीमुळे मी काल व्हिडिओ टाकला नव्हता. तर चला आणखी आता मी जे सामान तुम्हाला दाखवलं त्याच्यात जर तुम्हाला काही कमी वाटत असेल ते मला सांगा. आणि मुलांना हॉस्टेलवर खाण्यासाठी वगैरे काही द्यायचं असेल तर पौष्टिक काय द्यावं हे पण कमेंट करून मला सांगा. तुमचं कोण असेल तर लातूरला ते पण म्हणजे मला सांगू शकतात की हां मी लातूरला राहतो वगैरे, तर तसं तुम्ही सांगू शकता, मला कळवू शकता.
त्याचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आता सध्या घरात एवढी शांतता का आहे याचं कारण म्हणजे आता घरात सध्या कोणीच नाही आहे, मी एकटीच बडबड बडबड करते. एकटा जीव सदाशिव असं झाले माझं. कारण संध्या गेली शाळेत सकाळचं, त्यामुळेच लवकर लवकर आवरलो, कारण तिला 8:30-9 वाजता जायचं असतं. त्यामुळे स्वयंपाक वगैरे सगळं लवकर लवकर मम्मीने आणि मी आवरून घेतला. आणि मग ते सगळे गेलेत आता बाहेर. पप्पा कुठेतरी बाहेर गेले, त्यांचं काहीतरी काम आहे. मम्मी गेले दूध घेऊन भट्टीवर. आई आणि बाबा गेलेत बाहेर. आई जाते रोज पाय मोकळे करण्यासाठी, एकात तरी फेरी मारून येते बाहेर. आणि बाबांचं पण तसंच आहे, बाबा पण सध्या बाहेर गेलेत. आणि संध्याचं तर तुम्हाला आता सांगितलं की आमचे संध्या गेले शाळेत. मग आप्पा कुठे गेला, तर आमच्या आप्पाला शाळेची एवढी ओढ आहे की तो संध्याच्या शाळेत गेलाय. आणि म्हणजे शाळेतच आहे आता सध्या. आम्ही राहतो धनेगावमध्ये, शाळा आहे नायगावमध्ये, तर स्कूल बस येते. तर आप्पा आणि संध्या गेले शाळेत. आप्पा येणार आहे 12 ते 12:30 वाजता, म्हणजे मधल्या सुट्टीतच येणार आहे तो. आणि संध्याकाळी 4 वाजताच. त्यामुळे घरात एवढं जास्त शांत वाटतंय आणि मी एकटीच बडबड करते, तुमच्याशी गप्पा मारते. तर आज असं खूप म्हणजे फ्री फ्री वाटतंय, कोणच नाही घरात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही मला कळवायचं असेल तर तेही तुम्ही मला कळवू शकता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जे नवीन माझे व्हिडिओ बघताय ते तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माझे गोड व्हिडिओज असेच रोज रोज बघायला मिळतील. तर चला, आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.